झालं स्टार्ट. सर्व हे बाहेरचं पण झालं. सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार. फेसबुक लाईव्ह यायचं कारण आपल्या सर्वांना जवळपास माहितीच आहे आणि असा कधी दिवस माझ्यावरती येईल हे मला कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. एवढं काम करून आज खरं तर मनामध्ये खूप दुःख आहे, वेदना आहे. पण दुपारपासून मी जे आज जनतेचं प्रेम पाहिलंय, ज्या प्रकारे माझे सहकारी, माझ्यावरती प्रेम करणारी माणसं, नातेवाईक, या भागात राहणारे सर्व बंधू भगिनी, मतदार मला मेसेज करत आहे, मला फोन करत आहे, सोशल मीडियावरती पण शुभेच्छा देत आहेत. जे काही गोष्टी घडल्या त्याच्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत आहे आणि खरंच यातून मला खरंच असं जाणवलं की बाबा आपण केलेलं काम हे वाया गेलेलं नाही. आज भारतीय जनता पक्षाने माझ्यासोबत जे छळकपटचं राजकारण केलं ते खरं तर कुठल्याच कार्यकर्त्याच्या जीवनामध्ये येऊ नये असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाच्या पण सर्वच कार्यकर्त्यांना मी सांगू इच्छितो की बाबा या गोष्टी माझ्यासोबत घडल्या, उद्या तुमच्या सोबत पण घडू शकतात. आपले सर्व नेते ओळखा आणि त्या पद्धतीने काम करा. खरं तर मी लढणारा कार्यकर्ता आहे, लढणारा नाहीये. पण माझ्याजवळ आज माझी अनेक माणसं येऊन रडली, त्यामुळे नकळत मला त्याच्या खूप वेदना झाल्या. आज भारतीय जनता पक्षामध्ये मी काम करत होतो. आजच्या दुपारच्या 1:30 वाजेपर्यंत, दुपारी 1:30 वाजता मला आदरणीय चंद्रकांत दादांनी सांगितलं की अमोल तुझा ईबी फॉर्म आम्ही तुला देऊ शकत नाहीये. खरं तर ही गोष्ट ते खूप लवकर सांगू शकत होते, पण एखाद्या कार्यकर्त्याला संपवायचं कसं हे खरं तर चंद्रकांत दादाकडून शिकलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये केवळ त्यांचंच योगदान आहे किंवा अजून बाकीच्या नेत्यांचं आहे याची मला अजून काही कल्पना नाहीये. माननीय देवेंद्रजींनी सुद्धा मला शब्द दिला होता, कारण मी कोथरूडमधून विधानसभेला इच्छुक म्हणून मी इच्छुक होतो भारतीय जनता पक्षाकडून. पण खरं तर एखादा कार्यकर्ता मी का इच्छा व्यक्त करावी नाही, खरं तर मी ती छोट्या प्रमाणात इच्छा व्यक्त करत होतो. त्यानंतर जो मला अनुभव आला तेव्हा मग मी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी सक्रिय इच्छुक झालो. आणि शेवटी भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शब्दाखातर मी त्या ठिकाणी माझी अपक्ष भरली पण नव्हती, ती उमेदवारी मी थांबवली आणि चंद्रकांत दादा दुसऱ्या दिवशी घरी आले आणि खरं तर त्या दिवशी विषय संपला. चंद्रकांत दादांनी मला पेढा चारला, मी त्यांना चारला. अजून दादांनी बोललेले शब्द माझ्या लक्षात आहे की बाबा त्याचा शेवट गोड तर सर्वच गोड. आणि सांगितलं की बाबा ठीक आहे, आता झाल्या गेल्या गोष्टी तुला महापालिकेमध्ये चांगली. भारतीय जनता पक्षामध्ये 2014 मध्ये काम चालू केलं. मेहताईंच्या मार्गदर्शनाखाली 50,000 सदस्य केले, जे की कुठली सोपी गोष्ट नव्हती. त्यानंतर दानवे साहेबांनी सत्कार केला, भारतीय जनता पक्षामध्ये काम चालू केलं. या भागामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होता, इथल्या सर्व लोकांना माहिती आहे. मग पाण्यासाठी चळवळ उभी केली, संघर्ष यात्रा केली, मोर्चे केले, आंदोलन केले, लोकांचा विश्वास संपादन केला. या भागातील सर्व जुन्या जाणत्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना घेऊन या भागात पक्ष वाढवला. नंतर 17 मध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, माननीय रावसाहेब दानवे पाटील असतील, बापट साहेब असतील, दिवंगत मेहताई असतील, यांच्या माध्यमातून मला महापालिकेची उमेदवारी मिळाली आणि जवळपास 4 पैकी 3 सदस्य निवडून आलो. पुणे शहरामध्ये 2-3 क्रमांकाचं मतदान मला त्या ठिकाणी मिळालं. प्रवास चालू होता. 19 ला शहर सुधारणाचा अध्यक्ष झालो.
काम चालू केलं शहरामध्ये. महापालिकेमध्ये भागातले मुद्दे मांडले. दरम्यानच्या काळात महानगरपालिकेत विरोधात उच्च न्यायालयामध्ये पाण्यासाठी याचिका दाखल केली. 8 महिन्यामध्ये सर्व बांधकामं बंद केली. पहिलं पाणी द्या बाणेरवाडीला पाषाणला, मग बांधकामं चालू करा, ही भूमिका मांडली. नंतर 24/7 योजना राबवली, भागात टाक्या बांधल्या, त्याचा पाठपुरावा केला. कोरोना काळामध्ये काम केलं. कोरोना काळामध्ये ते कोविड हॉस्पिटल होतं, जे माझ्या संकल्पनेतून त्या ठिकाणी ते कोविड हॉस्पिटल झालं. ते माझं स्वप्न होतं. या ठिकाणी एक ई-लर्निंगची शाळा होती, ती उभारली, ते स्वप्न होतं. पण दरम्यान त्या कोरोना काळानंतर जो प्रशासन काळ आला, त्या काळानंतर काही कामं अपूर्ण राहिली. आणि या भागातली जवळपास 21-22ला आम्ही, त्याच्या अगोदर 2019ला लोकसभेचं काम केलं, विधानसभेचं काम केलं. आता 24ला सुद्धा लोकसभेचं काम केलं. मला वाटतं जवळपास मी 5,000 ते 6,000 घरं स्वतः या भागातील नागरिकांचा, मुरली अण्णा मोहोळ यांचा प्रचार केला. मला नाही वाटत एवढ्या घरी कोणी गेलं असेल. आज त्यानंतर विधानसभेला इच्छुक झाला तर चंद्रकांतने तेवढं काम केलं. या भागानं आउटपुट दिला, मतदान दिलं. पण या भागासाठी गेले 10 वर्ष झाले मी या भागात काम करतोय. गेले 4 वर्ष झाले अनेक छोटे मोठे विषय, पाणी, पाऊस पडला, रात्रीला उभं राहिलो, कोरोना काळात उभं राहिलो, पाण्यासाठी झटलो. सुसमाळंगे गाव आली, त्यांना पाण्याचा पुरवठा दिला. या भागातली योजना महापालिकेमध्ये मांडली, त्यांनाही पाणी द्यावं ही संकल्पना आखली. या भागातले जवळपास 16-17 किलोमीटरचे रस्ते त्या ठिकाणी पूर्ण केले. 2 ऑफिस या पुणे शहरामध्ये अभिमानाने सांगतो की माझ्या दोन्ही कार्यालयातून आजपर्यंत लाखो नागरिकांची त्या ठिकाणी कामं केली. अजूनही ती कामं चालू आहे. क्विक रिस्पॉन्स टीम सारखी नवीन संकल्पना महाराष्ट्रात कोणी नाही केली, ती अमोल ओळखत क्विक रिस्पॉन्स टीम ची संकल्पना मी आणली, ती चालू आहे. ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून नागरिकांची सेवा करतोय. ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण झाला. 25 वॉर्डन गेले 4 वर्ष झाले मी या भागामध्ये प्रत्येक अंतर्गत चौकामध्ये वॉर्डन ठेवले. नागरिकांचा वेळ, मौल्यवान वेळ वाचावा. मला काही कोणी सांगत नाही, मला काही कोणी सांगितलं नव्हतं, पण हे मी स्वयंस्फूर्तीने करत होतो. जिथं जिथं, कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता जिथं काम किंवा कामाची संधी मिळते सोडत नसतो, आणि हा स्वभाव झाला होता. त्यानंतर आता मिशन निर्मल सारख्या एक संकल्पना प्रशासन काळ हाती घेतली. 100 दिवसात 100 किलोमीटर हा एरिया स्वच्छ केला. एक गल्ली, एक घराच्या दारात जाऊन त्या ठिकाणी कचरा सफाई केली. अवेअरनेस प्रोग्राम राबवला. लोकांना रस्त्यावरती कचरा टाकू नका, दंड केला जाईल, काही ठिकाणी दंडही केला. लोकांनी खूप स्वागत केले. या सर्व संकल्पनाचं लोकांनी स्वागत केलं. लोकांनी माझ्यावरती खूप प्रेम दाखवलं, विश्वास दाखवला. पण भारतीय जनता पक्षाने आज मला खऱ्या अर्थाने मी फसवलं म्हणतो. मी पक्षाला नाव ठेवण्यापेक्षा काही व्यक्तींमुळे कदाचित या गोष्टी झाल्यात. मी संपूर्ण पक्षालाही नाव ठेवू शकत नाही, कारण काही व्यक्तीच त्या ठिकाणी त्या भागातला पक्ष चालत असतात. पण माननीय मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा मला ही अपेक्षा नव्हती. आणि उमेदवारी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस, जवळपास 3 वाजता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपणार होती. आणि आज देतो, संध्याकाळी देतो, उद्या देतो, अशा प्रकारे माननीय चंद्रकांत दादा माझ्यासोबत खेळत राहिले. माझ्या सहनशक्तीची परीक्षा पाहिली. मी खूप पेशन्स ठेवले की आपल्याकडनं कुठलीच चूक होता कामा नये, कारण आपल्यासोबत काहीतरी षडयंत्र रस्ते. मला अनेक लोक म्हणायचे पहिल्या दिवसापासून की भैया तुला तिकीट देणार नाही. अरे बाबा, शब्द दिलाय, देवेंद्रजींनी शब्द दिलाय. मला तर हसू यायचं का असं कोण म्हणलं तर, पण मला आज जाणवतंय की हा फास माझ्या भोवती कसा काय आवडत गेले. आणि मला तिकीट नसतं द्यायचं तरी ठीक होतं, त्यांनी सांगायला पाहतं त्यामुळे तुला तिकीट देऊ शकत नाही. पण त्यांना मला संपवण्यासाठी एवढं षडयंत्र का केलं? त्यांनी शेवटचा दीड तासापूर्वी सांगितलं की मी जेव्हा फोन केला चंद्रकांत दादांना, तेव्हा चंद्रकांत दादा की 10 मिनिटात मी देवेंद्रजींशी बोलून तुला फोन करतो. आणि त्यांनी 10 मिनिटांनी मी परत त्यांना फोन केला तर ते म्हणले की देवेंद्रजींशी फोन झाला अमोल, तुला काय आम्हाला एक फॉर्म देता येत नाही. मी दादांना नम्रपणाने धन्यवाद बोललो आणि त्या ठिकाणी तो फोन ठेवला. त्याच काही मिनिटांमध्ये मला माननीय
या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की अमोल, तुझी उमेदवारी भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी नाकारली आहे. मला माहित नाही का नाकारली, तुझं एवढं काम चांगलं आहे, कदाचित तू विधानसभेला इच्छुक होता, हा राग डोक्यात ठेवून तुझी उमेदवारी कट केलेली आहे. मला तुला माझ्या पक्षामध्ये स्वागत आहे, तू येऊ शकतो, तुझा काय विचार असेल तर मला कळव. अशा काळामध्ये मला माननीय देवेंद्रजींचं वाक्य आठवलं की तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत राहायचं असेल तर काही अपरिहार्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे मी माननीय देवेंद्रजींच्याच पावलावरती पाऊल ठेवून हा निर्णय घेतला की आपल्याला आता यांनी जे संपवायचं ठरवलेलं आहे, आपल्याला काहीतरी जिवंत राहायला पाहिजे आपल्यासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आणि आपल्या भागातल्या ज्यांचं आपल्यावरती प्रेम आहे त्या लोकांसाठी. आणि मी माननीय दादांचं मनापासून त्या ठिकाणी फोनवरतीच त्यांना मी त्यांचे आभार मानले. कारण दादा, तुम्ही माझ्यासाठी एवढा फोन केला, हाच माझा खूप मोठा सन्मान आहे. हे भाग्य मला असं कदाचित या पक्षामध्ये एवढं वर्ष काम करून सुद्धा लाभलं नाही. आणि मी त्या ठिकाणी हा निर्णय घेतला आणि आज त्या ठिकाणी 3 वाजता 3ला 5-10 मिनिटं कमी असताना मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सोडून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घड्याळच्या चिन्हावरती प्रभाग क्रमांक 9 बाणेवाडी, पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सूस आणि माळुंगे या भागातनं अर्ज दाखल केलेला आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर खरं तर मी कालपासून अजून झोपलेलो पण नाहीये. आणि फॉर्म भरल्यानंतर च्या अंशक्षेत्री कार्यालयापासून तर आतापर्यंत मला हजारो लोक भेटले. अजूनही ऑफिसच्या बाहेर सर्व माझ्यावरती प्रेम करणारे लोक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. माझा परिवार आज एकत्र आला. माझे बंधू राहुलदादा बालवडकर ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण त्यांनी मोठ्या मनाने मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला. आणि आज गेले अनेक वर्ष गेली, कदाचित 4-5 वर्षापासून आमचं कुटुंब काही कौटुंबिक कारणामुळे वेगळं होतं. आज ते कुटुंब पहिले एकत्र झाले याचा मला, माझ्या परिवाराला, माझ्या सर्व भावांना खऱ्या अर्थाने आनंद आहे. त्यामुळे तो सुखद धक्का आज मला दुसरा मिळाला. कारण पहिला धक्का मला भारतीय जनता पक्षाने दिला, दुसरा धक्का मला, सुखद धक्का मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिला, अजितदादांनी दिला, आणि आज हा तिसरा सुखद धक्का मला राहुलदादाच्या माध्यमातून आमचे बंधू मला त्या ठिकाणी आमचं कुटुंब एकत्र आलं. कारण हा संघर्षाचा काळ आहे. कदाचित माझ्या जीवनामध्ये संघर्ष आहे आणि सेवा समर्पण केलं कधीच वाया जात नाही, हे कोणीतरी म्हणले. त्यामुळं एवढी लोक माझ्यावरती प्रेम करतात. भारतीय जनता पक्षाने खरं तर मला असं वाटतं की माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं, मला संपवण्याचा प्रयत्न केला. पण मला असं वाटतं की कदाचित त्यांचं षडयंत्र तर कदाचित काही 100% होणार नाही, पण भारतीय जनता पक्षाने मला मोठा नेता या पुणे शहराचा नक्की केला, मी एवढं या ठिकाणी सांगतो. कारण हा प्रभागामध्ये मी सर्व नागरिकांचा जो उत्साह पाहतोय, यातून भारतीय जनता पक्षाचे एक सुद्धा उमेदवार निवडून येणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने, नागरिक या भागातील सर्व उमेदवारांची कामं बघून, ना की प्रत्येक वेळेस तुम्ही माननीय मोदींचा फोटो लावायचा, माननीय देवेंद्रजींचा फोटो लावायचा, याच्यावरती मतं मागायची बंद करा आणि या भागातील नागरिकांसाठी वेळोवेळी मागील 5-10 वर्षातला प्रवास आठवा आणि त्यानंतर नागरिकांनी मतदान करा. मतदान भारतीय जनता पक्षावाल्या सर्व जे कोण उमेदवार असेल त्यांनी या सर्व गोष्टी सोडून मतदान मागा. खरं तर देशाची निवडणूक असते ते आम्हाला माहिती आहे, राज्याची निवडणूक कायम असते, आणि पण ग्राउंडवरती जो काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्याकडे पण सुद्धा मतदारांनी मतदान करताना पाहावं असं मला वाटतं. आणि या भागातले नागरिक सुजन आहे,
ज्या पद्धतीने मला फोन त्या ठिकाणी आज बॅटरी विकत घ्यावी लागली, की मोबाईलची बॅटरी डाऊन व्हायला लागली, एवढे मेसेज कॉल फोन, खरं तर अनेक बंधू आणि भगिनींशी माझा संपर्क होऊ शकला नाही. मला अनेक फोन कॉल्स उचलता आले नाही, अनेक व्हॉट्सअपला मला रिप्लाय देता आलं नाही, याचं मी त्याबद्दल मी क्षमस्व आहे. पण आज या भागामध्ये नामदार केंद्रीय मंत्री, आपले राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील गेले मागील 5 वर्ष आणि आताच एक 6 वर्ष आमदार आहेत, पण या भागातल्या अनेक प्रलंबित कामे आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जी पूर्ण झाली नाही ती मी आता इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सर्व सहकारी उमेदवारांसोबत, विजयी उमेदवारांसोबत या भागातली पूर्ण करणार आहे असा शब्द या ठिकाणी देतो. खरं तर मला असं वाटतं की जे काही घडलं याचं स्पष्टीकरण माझ्या प्रत्येक मतदाराला, माझ्यावरती प्रेम करणाऱ्या व्यक्तीला पाहिजे, म्हणून मी खरं तर आज फेसबुक लाईव्ह आलो. या माध्यमातून आपल्याला या खरं तर आज शहरामध्ये, राज्यामध्ये अनेक उमेदवारांची तिकीट सुद्धा कट झालेली आहेत, अनेक सिटिंग नगरसेवकांची तिकीट, केवळ माझ्यावरती झालं असं नाही, हे अनेक लोकांवरती होतं. पण मला असं वाटतं की राजकारण हे वेगळ्या दिशेला चाललं आहे. तरुणांनो, राजकारणात येताना खरंच विचार करा, कारण आता आम्ही नदीच्या मध्ये आलोय, आता आम्हाला मागे जायला पर्याय नाही, पण नदीच्या पलीकडे गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. पण भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते जे इच्छुक आहेत, जे नाराज आहेत, ज्यांना संधी नाही मिळाली आणि जे आता काम करत आहेत त्यांना असं वाटतं की उद्या संधी मिळेल. पण बाबांनो, तुमच्या नेत्यांची आता कामं झालेली आहेत, ते आमदार खासदार झालेले आहेत, ते आता हात वरती करून मोकळे आहेत. अनेक लोकांना विनाकारण प्रवेश दिला, अनेक लोकांना शब्द दिले, अनेक लोकांचे शब्द तोडले. खरं तर या गोष्टी करताना त्यांचं काळीच तसं काही त्यांना काय वाटत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीचा जर प्रवास पाहिला, संघर्ष पाहिला, त्याचे कष्ट पाहिले आणि त्याला जर तुम्ही खोट्या अपेक्षा आणि आशा लावताय आणि त्यानंतर तुम्ही त्याला फसवताय, तर हे खऱ्या अर्थाने हे वेगळ्या प्रकारचं राजकारण या पुणे शहरामध्ये चालू झालेलं आहे असं मला वाटतं. एखाद्या व्यवसायामध्ये जे ओव्हर ट्रेडिंग म्हणतो आपण, तसं ओव्हर ट्रेडिंग भारतीय जनता पक्षाने या पुणे शहरामध्ये केलेलं आहे. कदाचित त्यांना संख्या त्यांच्या वाढवायच्या असतील, केवळ फिगर बघून ते 125 कसे येतील, 140 कसे येतील, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एखाद्या प्रभागामध्ये, माझी इथं कुठला एखाद्या प्रभागामध्ये एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काम करतोय, पण अशा ठिकाणी तुम्ही इतर पक्षाच्या उमेदवारांची सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये अनेक कार्यकर्ते दुःखी झालेले आहेत. अनेक कार्यकर्ते जे काम करत आहेत त्यांना सांगतो, बाबा तुम्ही व्यवस्थित आपलं जास्त अपेक्षा ठेवून काम करू नका. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, कार्यकर्त्याला सांगतो. आणि मला खरं तर सगळं परिवार सोडताना निश्चित दुःख होतंय. सगळे मित्र परिवार आहेत भारतीय जनता पक्षाचा, पण दुसऱ्या पक्षामध्ये काम केलं नाही, 10 वर्ष काम करतोय. अनेक नगरसेवक, माजी नगरसेवक, आमदार, या राज्यातले अनेक विविध पदाधिकारी, मंत्री, या सर्वांशी परिचय आहे. पण आता एका नव्या परिवारामध्ये, कारण माझ्या परिवाराने मला फसवलं आणि एका नवीन परिवारामध्ये मी आज पासून आहे. पण निश्चितपणे या प्रभागामध्ये आम्ही सर्व उमेदवार, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ प्रचंड बहुमताने आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो. आणि मला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, आपल्या सर्वांचं प्रेम हवंय. एवढं प्रेम आपण मला मतदान रूपी पेटीमध्ये या ठिकाणी बटन दाबून द्या, एवढी विनंती मी तुम्हाला करतो. खरं तर मी भावनिक होत नाही, मी रडणारा कार्यकर्ता नाही, तर मी लढणारा कार्यकर्ता आहे. आणि परत एकदा सांगतो की भारतीय जनता पक्षाने ही जी कृती माझ्यासोबत केली, निश्चित मला असं वाटतं की यातून मी नगरसेवक तर होणारच आहे, पण या पुणे शहरामध्ये मला नेतृत्व करण्याची संधी माननीय अजितदादा पवारांच्या माध्यमातून या पुणे शहरामध्ये काम करण्याची संधी निश्चितपणे मिळेल. तेव्हा मला असं या गोष्टीचा, झालेल्या घटनेचा कधी कधी आपल्याला आनंद होतो, फ्लॅशबॅक मध्ये गेला, अरे बरं झालं अशी गोष्ट झाली. कदाचित माझ्या
राजकीय जीवनामध्ये ही गोष्ट लिहिली असेल, भविष्य चांगलं लिहिलं असेल, त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की आपल्या सर्वांचं प्रेम आणि विश्वास माझ्यावरती असंच राहू द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.